वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा।
आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. 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 निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीच धडके. निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीच. निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीच धडके. मावळे आम्हीच लढणार, मावळे आम्हीच लढणार, चाकर शिवबाच होणार. तानाजी होता वीरच मोठा, लढता लढता पडला पठ्ठा. तानाजी होता वीरच मोठा, लढता लढता पडला पट्टा. तानाजी होता वीरच मोठा, लढता लढता पडला पट्टा. हरी नाही धीरच सोडणार, बरी नाही धीरच सोडणार, चाकर शिवबाच होणार. हो संताजी धनाजी रणात दिसता, शत्रू पळे प्रतिबिंब पाहता. संताची धनाची रणात दिसता, शत्रू पळे प्रतिबिंब पाहता. घोड नाही पाणीच पिणार, अरे गोड नाही पाणीच पिणार, चाकर शिवबाच होणार. बाजीराव तो वीरच मोठा, बाजीराव तो वीरच मोठा, कणस खाऊन लढला पठ्ठा. बाजीराव तो वीरच मोठा, कणस खाऊन लढला पठ्ठा. बाजीराव तो वीरच मोठा, कणस खाऊन लढला पठ्ठा. घोड तो दौडीत सोडणार, ओ घोड तो दौडीत सोडणार, चाकर शिवबाच होणार. हो जगदंबेच्या कृपा प्रसादे, जगदंबेच्या कृपा प्रसादे, शिवरायांच्या आशीर्वादे. ओ जगदंबेच्या कृपा प्रसादे, शिवरायांच्या आशीर्वादे. भर भर आम्हीच जाणार, मोर मोर
होणार, चाकर शिवबाच होणार. चाकर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. ओ निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीच धडके. निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीच धडके. मावळे आम्हीच लढणार, मावळे आम्हीच लढणार, चाकर शिवबाच होणार. तानाजी होता वीरच मोठा, लढता लढता पडला पठ्ठा. तानाजी होता वीरच मोठा, लढता लढता पडला पठ्ठा. तानाजी होता वीरच मोठा, लढता लढता पडला पठ्ठा. हरी नाही धीरच सोडणार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. जय जिजाऊ, जय शिवराय. हो संताजी धनाजी रणात दिसता, शत्रू पळे प्रतिबिंब पाहता. संताची धनाची रणात दिसता, शत्रू पळे प्रतिबिंब पाहता. घोड नाही पाणीच पिणार, अरे गोड नाही पाणीच पिणार, चाकर शिवबाच होणार. बाजीराव तो वीरच मोठा, बाजीराव तो वीरच मोठा, कणस खाऊन लढला पठ्ठा. बाजीराव तो वीरच मोठा, कणस खाऊन लढला पठ्ठा. बाजीराव शिवाजी महाराज की जय. कणस खाऊन लढला पठ्ठा. घोड तो दौडीत सोडणार, हो घोड तो दौडीत सोडणार. छत्रपती शिवाजी महाराज की. शिवाजी महाराज की. बघितलं काय बाजारपेठ होती. ही बाजारपेठ त्या काळामध्ये शिवाजी महाराजांचे जे कोणी खरेदी करायला यायचे ते घोड्यावर बसलेले असायचे. त्याकरता त्याची उंची बरोबर त्या पद्धतीने ठेवलेली आहे.
आणि त्या काळामध्ये बाहेरचे मोठमोठे व्यापारी वगैरे रायगडावरती बाजारपेठेसाठी यायचे. सोनं, कपडा, लता वगैरे सगळं इथं राहायचं. विचार करा 350 वर्षापूर्वी कसं असेल बरं, हे किती जबरदस्त शॉपिंग सेंटर असेल महाराजांचं. त्याची कल्पना तुम्ही करा. आणि त्या समोरचं टकमक आहे. जय महाराष्ट्र. चला. तानाजी होता वीरच मोठा, लढता लढता पडला पठ्ठा. हरी नाही धीरच सोडणार. रायगड किल्ल्याचं 14 वर्ष बांधकाम सुरू होतं. त्या बांधकामाचं पूर्ण आर्किटेक्चर जे होतं ते हिरोजी इंदोरकरांनी केलेलं होतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवातीला काही धन या किल्ल्याच्या बांधकामासाठी दिलेलं होतं. ते संपल्यानंतर सुद्धा खूप काम बाकी होतं. त्यासाठी त्यांनी त्यांची स्वतःची पूर्ण प्रॉपर्टी, त्यांच्या पत्नीच्या नावावर असलेली 10 एकर जमीन ती गहाण टाकली. आपल्याकडे असणारी सर्व संपत्ती आणि काही त्यांनी असं जमा करून या संपूर्ण रायगडाचं बांधकाम त्यांनी पूर्ण केलं. आणि 1670 मध्ये त्याचं बांधकाम जेव्हा पूर्ण झालं त्यावेळेला महाराजांनी किल्ला बघितला आणि विचारलं किती याची आता तुझी फी किती झालेली खर्च याचा तुझा झालेला आहे हा पूर्ण द्यायला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं कोटीश्वराच्या मंदिराच्या बाजूला या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ माझ्या नावाची बाकी फक्त नावा तीच माझी फी आहे. आणि त्यासाठी ही त्याच्यावर असं लिहिलेलं आहे, सेवेशी तत्पर हिरोजी इंदोरकर. या पाठावर फक्त त्यांची पूर्ण त्याची फीज देण्यात आली असं समजतं. भवानी मागच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. ही समाधी माहीत नव्हती आपल्याला बरेच वर्ष. ही समाधी कुणी शोधून काढली? महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोधून काढली. आणि नंतर मग तिथून पुढे मग आपल्याला त्याबद्दल पूर्ण माहिती झाली. आपण तिथं महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. आणि हे जे मंदिर आहे हे जगदीश्वराचं मंदिर आहे. म्हणजे समाधीच्या समोर असणारं हे बरोबर जगदीश्वराचं मंदिर आहे. आता विचार करा बरं, त्या काळामध्ये हे सगळे मंदिर किती छान असेल. 350 वर्षापूर्वी किती सुंदर असेल हे मंदिर. आणि समाधी स्थळ सुद्धा किती प्रभावी असेल विचार करा. आता आपल्याला निघायचं हां, ज्यावेळेला चितेवर महाराजांची चिता इतकं प्रेम त्या कुत्र्याचं नाव होतं वाघ्या. वाघ्या. त्याच्यावर लिहिलेलं आहे, तुम्ही बघितलं. ही सगळी माहिती आपण डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, सागर शिवबाच होणार. निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीच धडके. निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळी. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका.
मोडल्या रूढी त्या परंपरा सवर्ण समाजाच्या बरोबर लढा देण्याकरता या तळ्याचा सत्याग्रह जेव्हा केला तेव्हा त्यांचे हजारो अनुयायी इथं आले होते आणि त्यांनी इथल्या चौदार तळ्याचं पाणी प्राशन केलं आणि दलितांसाठी हे तळं खुलं केलं. म्हणून हा सत्याग्रह फेमस आहे. आता 10वीला तू झालास मूक समाजाचा नायक, कवी ज.बी. पवार यांची शेवटची कविता आहे आणि त्या कवितेमध्ये कवी ज.बी. पवार यांनी या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं, 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं, अर्थात ज.बी. पवारांनी ही कविता खूप मागे लिहिलेली आहे. 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन केलेलं आहे आणि त्यांचा गौरव त्या कवितेमध्ये केलेला आहे. तू झालास मूक समाजाचा नायक. ती कविता आता आपल्याला शेवटच्या टप्प्यात अभ्यासायची. तेच ते हे चौदार तळ्याचं महाडचं चौदार तळं म्हणतो ना, ते हेच तळं आहे. साठवून घ्या डोळ्यासमोर तुमच्या, म्हणजे ती कविता तुम्हाला अधिक प्रगल्भपणे ग्रहण करता येईल. एवढं लक्षात घ्या. आलं लक्षात? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोधिसत्व विश्वरत्न परम पूज्य भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका. जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझीच गर्जना. भीमराया माझा भीमराया, भारताचा पाया माझा भीमराया. ऑस्ट्रेलिया दर्शन ऑस्ट्रेलियामध्ये 8 गणपती म्हटला जातो आमचा पालिका वगैरे. तर तुम्ही दर्शन घेतलात, मला बरं वाटलं असेल मूर्तीचं दर्शन घेऊन. तर धुंडविनायक आणि वजाळ, तर धुंडविनायकाच्या आशीर्वादामुळे